काकू तुम्ही परीला भेटलात ना, कशी वाटते तिची तब्येत आता? एकदम बरी आहे की नाही? हो हो बरी आहे. ते तुम्हाला माहिती आहे ना, परीचे ड्रायव्हर काका, त्यांच्यामुळे आपल्या परीची तब्येत एकदम छान झाली. तुम्ही भेटलात की नाही त्याला? काकू मी काय म्हणते, ऐका ना, तुम्हाला भूक लागली आहे का? तर आपण ते वाटली डाळ वगैरे तुम्हाला हवं असेल तर म्हणजे चला ना आपण आज त्यांना कुठे नेतेस? आणि काकूंना काही हवं असेल ना तर त्या इथे बसल्या तरी त्यांच्या हातात मिळेल. त्यांना कशाला जायला हवं? नाही, कशा लोकच कोणाला त्रास द्यायचा? मी आहे ना इथे. काकू मी तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नाहीये. तुला भूक लागली आहे ना, मग तू जा त्यांना घेऊन जाऊ. काकू जा म्हणते ना. निघ, ते आहे ते, मी आहे त्यांच्यावर. निघ म्हणते ना, निघ. तुम्ही त्या परीच्या ड्रायव्हरनं भेटला? एक मिनिट थांबा. अविनाश जरा इकडे. येस मॅम, बोलवलं. अरे तुला भेटलायस की नाही ह्या परीच्या बंडू काकू? आणि काकू हा परीचा ड्रायव्हर अविनाश. अगं तो परीचा ड्रायव्हर आहे ना, त्याला मी पाहिलाय कुठेतरी. त्याला मी ओळखतो, म्हणजे कदाचित भेटलो सुद्धा असेल, पण कुठे तेच आठवत नाही ना. उंचा पुरा आहे, गोरा आहे आणि नजर ना त्याची बेरकी आहे. ते कधी ठेवलं मी फोन? नमस्कार करते ना आजोबा. अरे क्षणभर तुला ओळखलंच नाही मी. अरे काय गोड दिसतेस, नऊवारी साडी वगैरे. वा वा. थँक्यू. खरं म्हणजे मी तुझी वाटच पाहत होतो. अगं मला माहिती होतं तू इथे आली तर मला भेटल्याशिवाय जाणार नाहीस. हो ना, मी तुम्हाला भेटल्याशिवाय जाऊ शकते का? मस्त झाले खेळ. हो, खूप मजा आली आजोबा. पण आज तुम्ही का नाही आलात? अरे छे, तुमच्या सगळ्यांच्या दंगामस्तीमध्ये माझ्या म्हाताऱ्याची लुडबुड कशाला हवी आहे? आई काय बोलता? मग ते जाऊ दे, मला आधी सांग तुमचं काय चाललंय? कधी करताय लग्न? मी तर आताही करायला तयार आहे. हा? नाही म्हणजे समीर सरांचा होकार मिळाला तर मी लग्न करायला तयार आहे. समीरचं अजून काहीही ठरलं नाही? अरे काय माणूस आहे हा. एक मिनिट. येस, बोला जग्गो. अरे तू आहेस कुठे आता? मी जरा महत्वाच्या कामात आहे. हातातली कामं सगळी बाजूला ठेव आणि मला भेटायला ये ताबडतोब. अहो पण काय, हॅलो, एवढं महत्वाचं? आता बघ तू, मी त्याला कसा झापतो आणि कसं विचारतो ते. आजोबा मी काय म्हणते, त्यांना खूप रागवू नका प्लीज. त्यांना? हा म्हणजे आमच्या. हो, टिंबटिंब राव. अगं मला सांगतेस त्याला ओरडू नका म्हणून. खरं म्हणजे तू त्याला ओरडायला पाहिजेस. तू जरा स्ट्रिक्ट राहा बरं का, त्याशिवाय वाटेवरती येणार नाही. आजोबा. हा आजोबा काय झालं? हॅलो. मी जरा आलो. अरे थांब इकडे वर. एक मिनिट. शेफाली, तुम्ही इथे काय करताय? मंगळागौरीचे खेळ तर बाहेर चालू आहेत ना? मला भेटायला आलीये. नेहाचा आजे सासरा आहे ना मी, तेवढा मान देते ती मला. हो बर बर, झाला का मग मान देऊन? चला आपण बाहेर जाऊया. जरा इकडे उभा राहा. उद्या आपण हिच्या आईला भेटायला जायचंय. उद्या. का बरं नाहीये का त्यांच्या आईला? काय झालं शेफाली तुमच्या आईला? त्यांना काहीही झालेलं नाहीये, पण तुमचं काहीही होत नाहीये ना, त्यामुळे त्यांच्याशी बोलायचंय लग्नाविषयी. उद्या लग्न? नाही नाही, थोडं मला थोडा वेळ. काय माहिती का, थोडा. थँक्यू सो मच आजोबा. तुम्हाला माहितीये आईचा ना होकारच असणार. तिला समीर सर इतके आवडतात, इतके आवडतात, इतके आवडतात ना
अरे मग आम्हाला तू आवडतेस म्हणजे दोन्हीकडनं होणार आहे. तुम्हाला मुलगा पसंत नाही, आम्हाला मुलगी पसंत आहे, म्हणजे लग्नाची तारीख ठरवून टाकू. पण थोडं माझ्याही पसंतीचं विचारा, थोडस आमचंही मत महत्वाचं ना, थोडस विचार करायला थोडा वेळ घ्यायला पाहिजे. काय बरोबर बोलतो ना मी शेफाली? हा बघा मी बरोबर बोलतोय. नाही, तुमची पसंती आम्हाला यशच्या लग्नाच्या आधीच कळालेली आहे बर का. पुढच्या रविवारी आपल्याकडे साखरपुडा आहे. नाही तुला विचारत नाहीये मी, तुला सांगतोय. थँक्यू सो मच. आशीर्वाद द्या. अरे अरे आओ सुखी राहा रे. ठेवतो आणि जा. मी बघ, डोकं दुखतंय का तुझं? थोडं. सकाळपासून खाल्लं नाहीये, काय नाही होणारच ना. यश मी खाईन ना. सकाळपासून माझ्या मागे लागलीयस. नवऱ्याच्या हातनं उपास सोडणार, नवऱ्याच्या हातनं उपास सोडणार. आता भरवतोय मी तर मी खाईन. घे. कसं आहे? खूप गोड. गोड? तू इतक्या प्रेमाने भरवतोस तर गोडच लागणार ना. मिरची खाल्ली असती ना तरी ती गोड लागली असती. तू पण खा ना यश. नाही मला नको अगं. मी ना आता येताना बरंच काय काय खाल्लंय मी. तो पोट भरलंय माझे. खरं तर मला थोडी स्वीट डिश मिळाली ना तरी पोट भरेल. अच्छा, नाही ना तुझं डोकं दुखतंय. हो काय सुंदर सोहळा मला पाहायला मिळालाय घास भरवण्याचा. वा. तू जर का काही मीटिंग वगैरे बद्दल बोलायला आला असशील ना तर मला अजिबात इंटरेस्ट नाही. तू ना माझ्या डोक्यात गेलाय दिवसभरात. ओके, यशवर्धन चौधरी इथे नाहीये, इथे फक्त नवरा चौधरी. ओके, तर नेहा चौधरी आपणही आपल्या या लाडक्या यजमानांना सांगा की आम्ही सुद्धा इथे नवरा चौधरींनाच भेटायला आलो. काय झालं, काय काम आहे? जे आता आपल्याला प्रेमाने घास भरवतायत ना नवरा चौधरी, त्यांच्याही पोटात आज दिवसभर काही नाहीये. त्यांनी तुमच्यासाठी कडक उपास केलाय. कडक. तुला काय गरज होती आता हे सगळं पचकायची? अरे आता तुझ्या पोटात काही नाही, माझ्या पोटात राहिलं नाही यार. हाही सोहळा आम्हाला घास भरवण्याचा, याची देही याची डोळा पाहता आला. अरे यार मी विसरलो यार जे सांगायला आलो होतो. अरे किती घोळ झालाय यार. ती शेफाली मंगळागौरीचे खेळ खेळायचे सोडून आजोबांच्या खोलीत गेली. काय जडीबुटी आजोबांना दिली मला माहित नाही. आता आजोबांनी ठरवले की लवकरात लवकर तिच्या आईला भेटायचं आणि लग्नाची बोलणी आमच्या लग्नाची बोलणी पक्की करायची यार. तर मस्त न्यूज आहे. मी आता मावशीला फोन करते. अरे नका असं करू यार. माझा विचार मी अजून तुला माहितीये मी तयार नाही. म्हणजे मी तुला माहितीये ना. तुझी तयारी कधीच होणार नाहीये समीर, पण आय एम ग्लॅड की शेफालीची तयारी झालीये आणि मला वाटतं ही तिचीच आयडिया आहे. चट मग मी पटव्या. व्हेरी गुड. अरे मी का आलो इथे, माझं ऐकून घ्या यार. कुणी ऐकत का नाही? मला नाही आता लग्न करायचं यार. दिस इज ग्रेट न्यूज. हे घे, आता तू खा. तुला मी खाईन नाही सिरियसली. तू खाऊन घ्या आधी. म्हणजे तुला पण गोड लागेल. मी तर सांगितलं मला काय गोड लागेल. यश, खरंच मला फक्त स्वीट डिश. काकू बसताय? या ना. नाही नाही बसा तुम्ही. नेहाची तब्येत कशी आहे? हो काकू आता बरी. काका कसे आहेत? काकू बरे आहेत ना? हो हो बरे आहेत आता. त्या दिवशी ते येऊ नाही शकले. आणि कसा झाला कार्यक्रम? खूप छान झाला रे. नेहाला अविनाश बद्दल विचारायलाच हवं. मी आलोच. तू खाशील ना? बसा ना काकू, मी आलोच. हो हो या ना प्लीज. मी आलो. हो. नेहा काय झालं काकू? आता मी अविनाशला बघितलं बाहेर. म्हातारीची स्मरणशक्ती सॉलिड आहे. ती कुठेही बडबडायच्या आत तिला गाठाव.
परत का आलास? तू परत का आलास? अरे नेहाच्या आयुष्यात परत का आलायस तू? हा, का आलायस? तुला तिचं चांगलं जराही बघवत नाही का रे? हा, आणि हे काय आहे? हे काय घेऊन फिरतोयस तू आणि तोड वर करून पॅलेस मध्ये काय फिरतोयस? नेहा ना मालकीण आहे या पॅलेसची. तुला कधीही नोकरीवरनं काढू शकते, समजलं ना? त्याआधी तू इथनं जा. तू इथनं ताबडतोब निघून जा. पण का? का? कारण तू नेहाच्या आयुष्याला लागलेली कीड आहेस, कीड पनवतीयस तू, समजलं? आणि तू खूप त्रास दिलायस तिला, कळलं? अहो ते आता सगळं जुनं झालं हो. मी बदललोय आता. मी नेहाला त्रास द्यायला आलेलो नाहीये, खरंच सांगतोय. नेहा आता सुखात आहे ना, ती सुखातच राहावी असं वाटतं मला, खरंच. तुला हो, असं तुला वाटतं? अहो खरंच मी बदललोय, खरंच बदललोय. हवं तर तुम्ही नेहाला विचारा, तिला विचारा ना, मी इथे आल्यापासून तिला त्रास दिलाय का, विचारा विचारा. नसशील दिला, पण याच्या पुढे तू तिला त्रास देणार नाही याची गॅरंटी काय? हा, अरे दुष्ट माणूस आहेस तू, दुष्ट. तू तिला खूप त्रास दिलायस, तिच्या आयुष्याची वाट लावलीस तू याआधी, आणि आताही तू तिची वाट लावायलाच आलेला असणार आहेस. तू तिला किती त्रास दिलायस ना, ते या डोळ्यांनी बघितलंय मी, कळलं ना अविनाश? तू बदलणाऱ्यातला माणूस नाही आहेस. नाही हो वहिनी. मला वहिनी म्हणायचं नाही, मला अजिबात वहिनी म्हणायचं नाही. या पॅलेसची जी मालकीण आहे ना, त्या नेहाची वहिनी आहे, समजलं? मॅडम म्हणायचं मला, मॅडम. बर मॅडम. अहो मॅडम, मी परीची शपथ घेऊन सांगतो, मला नेहाला त्रास द्यायचा नाहीये, खरंच सांगतो. तुला मी तिला त्रास देऊच देणार नाही. त्याआधी ना मी तुला इथनं आउट करेन, समजलं ना? आणि कोणाला काही कळायच्या आधी तू इथनं निघून जा इथनं, नाहीतर मी तुला बघून घेईन. काय बघून घेणार ग तू? तुला कोणी काळं कुत्र विचारतं का? मला इथून घालवायची काही नेहाची काही काळजी नाही तुला, स्वतःसाठी चाललंय हे सगळं तुझं. मी इथून निघालो की तुझा पैशांचा मार्ग पूर्ण मोकळा ना. जंटबाई, काय बघतोस माझ्याकडे? काय बघतोस काय? वहिनी सॉरी मॅडम, हे बघा, तुम्हाला हे जे काय सांगायचंय ना, हवं तर यश सरांकडे जाऊन सांगा. चला, तिकडे जे काय ते खरं खरं बोला. पण मी परीला प्रॉमिस केलंय, मी आता तिला न सांगता कुठेही जाणार नाही. एकदा गेलो होतो, त्याचा पश्चाताप अजून होतोय. तुम्ही चला. कुठे चला? कुठे काय, आता म्हटलं ना, यश सरांकडे चला. चल. ते कामात असतील, आणि मला पण खूप काम आहे. अहो असं काय करताय वहिनी, 2 मिनिटं तर लागतील. आणि बायकोच्या वहिनीसाठी यश सर 2 मिनिटं नाही काढणार, नक्की काढतील. मंगळागौर आहे, मला मंगळागौरीची तयारी. हो, मंगळागौरीची तयारी व्हायला अजून वेळ आहे. त्या काय, तिकडे सगळी तयारीच चालू आहे. तुम्ही चला. तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना? अविनाश, ऐका ना. आपण यश सरांना विचारूया. तुला काय सांगते, मला नाही ना बोलायचं, सरांना विचारू. पण आजकाल. यस सर. सॉरी सर, नेहा मॅडमच्या वहिनींना तुम्हाला काहीतरी सांगायचंय. काय झालं वहिनी, काय बोलायचं? काय? नाही, मला तिला विचारायचं होतं, ते तिने काही खाल्लं का, कारण चक्कर आली ना तिला मगाशी, तर म्हटलं विचारू काही खाल्लं वगैरे की नाही. नाही खाल्लंय तिने. अच्छा, खाल्लं का? बरं झालं. मी तिला सांगून निघणार होते, तर भेटू का तिला? ती आराम करते, पण तुम्ही भेटून घ्या तिला. मी भेटते. काय वहिनी, एवढा चांगला चान्स होता, सगळं खरं खरं सांगून टाकायचं ना सर. चुप ना, उत्तम करतोस तू. नाही, खरंच सांगतोय. परीक्षा. चुप बस. मॅडम, बंडू काकू, आता बंडू काकूंचा बंदोबस्त करायचा आहे. एवढं सगळं घडून गेलं आणि तू यशला काहीच सांगितलं नाहीस? नाही, का
नेहा? कारण काकू अविनाशची अडचण आहे. म्हणजे काकू खरं तर त्यांनी जे काय केलंय त्यानंतर मी त्याला कधीच माफ करायला नको होतं. पण काकू त्याला कामाची गरज आहे. त्याला कॅन्सर झालं. त्याच्याकडे किती दिवस उरले त्यालाही माहिती नाही. आणि म्हणून त्याचं म्हणणं आहे की आता जितके दिवस आहे त्याला परीसोबत राहायचं. म्हणून तू त्याला इथे राहू दिलंस? खरं सांगते मी, मला माहिती नव्हतं अविनाश ड्रायव्हर आहे परीचा. आणि ज्या दिवशी मला कळलं की तो परीचा ड्रायव्हर आहे त्याच दिवशी मला हे पण कळलं की त्याला कॅन्सर झालाय. आणि आता परीला पण त्याचा एवढा लळा लागलाय ना काकू की मी काहीच करू शकत नाही. मला खरंच कळत नाहीये, सुचत नाहीये मी आता काय करू. ड्रायव्हर काका तुम्हाला सोडायला नाही येणार का? नाही. ते आजारी आहेत म्हणून येणार नाहीयेत का मला सोडायला? हो. पण आजारी असले तरी मला सोडायला येतील ते. खोकला झालाय म्हणून येणार नाहीयेत का ते? तरी बाळा ड्रायव्हर काका थांबा, मी तुम्हाला पाणी देते. नाही नको बेटा. ड्रायव्हर काका पाणी तरी पिऊन घ्या बरं. परी राहू दे परी. काकू पाहिलं ना परीला किती लळा लागलाय त्याचा. मध्ये तो नव्हता ना तेव्हा परी आजारी पडली होती. रोज रोज अविनाशला असं माझ्या डोळ्यासमोर पाहणं मला खरंच खूप जड जात आहे काकू. मला सुचत नाहीये काय करू. बरोबर आहे नेहा, पण अगं असं गोंधळून जाऊन कसं चालेल? करेक्ट आहे काकू तुमचं. मी आत्ताच जाऊन यशशी बोलते. अगं थांब थांब थांब, त्या घाईने कुठे चाललीयस? जरा नीट विचार करायला हवा. खूप मोठी गोष्ट आहे ही नेहा. अगं तुझा भूतकाळ माहीत असणं गोष्ट वेगळी आणि तो भूतकाळ समोर आल्यानंतर तू स्वीकारणं ही गोष्ट वेगळी आहे. त्यात अविनाशचं हे आजारपण म्हणजे त्याच्या बाबतीत वाईटच झालंय. पण त्यामुळे काय झालंय माहितीये का नेहा? आजारपण आणि परीला लागलेला त्याचा लळा ह्या त्याच्या दोन जमेच्या बाजू झाल्यात ग. काकू अजून किती दिवस खोटं बोलू, किती दिवस लपवू? नाही तू यशपासनं लपव असं म्हणत नाहीये मी तुला, पण नीट विचार करून काय ते ठरव. तुझी अशी खात्री आहे का की यशला हे समजल्यानंतर तो काहीही बोलणार नाही, आहे ती परिस्थिती स्वीकारेल किंवा त्याला मनस्ताप होणार नाही असं वाटतंय का तुला? विसरू नकोस पोरी, तो यशवर्धन चौधरी असला, परीचा फ्रेंड असला तरी तो तुझा नवरा आहे.